परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन, परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन, परमादरणीय काका सुनील काकांना नमन, आणि आदरणीय मीराताईंना नमन, आणि श्रोते आपण सगळ्यांना नमन करते. प्रत्येकाला आपण बघितलं कार्यकारणाच्या अतीत तुर्य कसं आहे, साक्षर तुर्य कारण आणि कारणाच्या अतीत कसं आहे, आणि मला कार्यकारणाच्या अतीत व्हायचं आहे. का सांगावं लागलं कार्यकारणाच्या अतीत? कारण जीवाचा स्वभाव आहे कार्य आणि कारण यामध्ये राहण्याचा. साधा थोडा विचार आपण जर केला तर प्रत्येक गोष्टीचं आपल्याला कारण असतं आपल्यासाठी. आज आम्ही अभ्यास का नाही करू शकलो, त्याला कारण असं आहे. आज ही अशी घटना का घडली, त्याला कारण हे असं आहे. म्हणजे कार्य आणि कारणाच्या मध्येच आमचं सगळं जीवन हे व्यापलेलं आहे, आणि म्हणून आम्ही त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि त्याच्या पलीकडे जायचं असेल तर अशा पद्धतीचा विचार आम्हाला श्रुती सांगते आहे की तुर्य जे आहे, आणि ह्या कार्यकारणामध्ये आम्ही सतत असल्यामुळे दुःखाला आम्ही निश्चितपणे बळी पडतो, आणि मग त्यामध्ये 5 क्लेशांचं दुःख सुद्धा आम्हाला छळत असतो. अविद्या, राग, द्वेष, अस्मिता आणि अभिनिवेश, हे 5ही क्लेश जे आहे, त्या 5ही क्लेशाच्या दुःखामध्ये आम्ही असतो, आणि त्याला आमचं कारण तयारच असतो. जबाबदार मी नाही, तर कारण जबाबदार आहे. म्हणून आम्ही दुःखातून कधी बाहेर निघत नाही. आणि दुःखाची तर सर्व दुःखाची निवृत्ती करायची असेल तर याही अँगलने आम्हाला विचार करावा लागतो. कार्य कारणाच्या अतीत होणे फार महत्वाचं आहे. मग जो अतीत आहे त्याला जाणून घेतलं म्हणजे मग दुःखातून संपूर्णपणे निवृत्त होईल. आम्ही गृहस्थाश्रमी आहोत, आणि प्रापंचिकाने आपली घडी नीट बसवून घ्यावी. 3 ताप, 3 देह, 3 अवस्था, त्यातून निश्चितपणे आम्ही आमची सुटका करून घ्यावी. किती बंधनाने बांधलेले आहोत याची आधी आम्हाला जाणीव व्हायला पाहिजे. म्हणून त्या बंधनाची जाणीव काल आपल्याला या प्रवचनामध्ये, आपल्या कालच्या चिंतनामधून मांडल्या गेली. आणि ह्या सगळ्यातून ज्या वेळेला बंधनातून आमची सुटका होईल, त्यावेळेला मग करत तरी आवळा जैसा हरी, तोपर्यंत नाही. तोपर्यंत आमचं जीवन हे नुसतं भीतियुक्त असतं. आणि म्हणून या भीतियुक्त जीवनातून जर दूर व्हायचं असेल, या दुःखातून जर दूर व्हायचं असेल तर जगाचे सगळे ममत्व दूर करावं, आणि प्रतिक्रिया शून्य माझं जीवन असावं. त्यासाठी काल एक फार सुंदर वाक्य कालच्या चिंतनामध्ये होतं की घटनेला प्रतिक्रिया कशी द्यायची हे स्वातंत्र्य मला आहे, आणि ते मला जपता आलं पाहिजे. जो स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो इथे वाचायचा. ते स्वातंत्र्य मला आहे, ते मला जपताच आलं पाहिजे. फार महत्वाचं होतं. आणि म्हणून प्रतिक्रिया शून्य जीवन असावं. स्वातंत्र्य वापरण्याचे स्वातंत्र्य मला असतं. ही एकदा जाणीव अंतःकरणात तयार झाली की मग आम्ही या कार्यकारणाच्या अतीत होण्यासाठी प्रयत्नशील होऊ. मग आता कार्य आणि कारणाच्या अतीत जर व्हायचं असेल तर ह्या 3 अवस्था आहेत. त्या 3 अवस्थांच्या माध्यमातून यांचा विचार करून अशा पद्धतीने आम्ही दूर व्हावं. तर अविद्या हे कारण आहे आणि जगत हे कार्य आहे. अविद्या हे कारण आणि जगत हे कार्य आहे. आणि विश्व आणि तेजस जे आहे म्हणजे जागृती आणि स्वप्नाभिमानी आत्मा, हे दोन्ही विश्व आणि तेजस ह्या दोन्हीला सोडून जाऊ शकत नाही. अविद्या आणि जगत कार्य ह्याला ते सोडून राहू शकत नाही. जागृतीला कारण आणि कार्य माहितीच आहे. स्वप्नाला पण कारण आणि त्याचं कार्य आपल्याला माहितीच आहे. त्याचा उहापोह करण्याचं कारण नाही. परंतु प्राज्ञा जो आहे ह्या प्राज्ञाला फक्त कारणच असतं, त्याला कार्य नाही. कारण प्राज्ञा अवस्थेमध्ये तो जीव वासनेसह अविद्येमध्ये लीन होतो, म्हणून त्याला कार्य नाही. पण तुर्य मात्र, तुर्याला ह्यापासून तुर्य वेगळं आहे. पण तुर्य तया वेगळा ना कार्यकारण मिळा, काकांनी सांगितलेलं आहे. या दोन्ही पासून तुर्य वेगळा असतो. त्याला कार्य नाही आणि त्याला कार्य पण नाही. म्हणून निद्रा, स्वप्न आणि सुषुप्ती यातील एकही अवस्था त्याला नाही.
असा तो तुर्य कार्य करण्याच्या अतीत आहे आणि तो मी आहे असा ज्यावेळेला निर्णय होईल त्यावेळेला आपण ह्या क्लेशामधून या दुःखातून या 3 अवस्थेच्या अतीत होऊ फार महत्वाचं आहे. मग आपल्याला एक प्रश्न पडेल की जर का प्राज्ञम अवस्थेमध्ये जर सुषुप्तीमध्ये जर कार्य नाही तर मग तो आनंद तिथे असतो. मग सुषुप्ती म्हणजे प्राज्ञ आणि तुर्य याच्यात काय फरक आहे माहिती दोन्हीकडे आनंद आहे यालाही आनंद आहे तो आणि तुर्यावस्थेतही आनंद आहे. याच्यामध्ये काय फरक आहे असं आपल्या याच्यामध्ये एक प्रश्न येऊ शकतो. साच्याची पूर्ती विरास माऊलीची ओवी आहे. तर असा प्रश्न आमच्या मनामध्ये जेव्हा उत्पन्न होतो त्यावेळेला सुद्धा आचार्यांनी त्याची हे घेतलेली आहे. गौडपादाचार्यांनी सुद्धा त्याची दखल घेतली या प्रश्नाची आणि त्यांनी तुर्य आणि प्राज्ञेमधला फरक आम्हाला स्पष्ट करून सांगितले की प्राज्ञ काही जाणत नाही पण तुर्य हा ज्ञानरूप असतो. प्राज्ञाला द्वैताची जाणीव नसते परंतु तुर्याच्या ठिकाणी तसं काहीही नाही. ते त्याच्या पलीकडचं आहे आणि विश्व आणि तेजसाला स्वप्न आणि निद्रा आहे. प्राज्ञेला स्वप्न आणि निद्रा आहे पण तत्व व्यक्ती मात्र या तिन्ही अवस्था पलीकडे असतात आणि या तिन्ही अवस्थेला स्वप्न आणि निद्रा तुर्याला नसतात हे ते जाणतात. असा तुर्य आहे मी आहे आता आजचा भाग जो आहे त्या पुढचा आवाज खटखट करतो. आवाज बरोबर. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की तुळशी विभूषित करान्नवन्यधामा पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमत्शंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा. वन्दे गुरुपरम्परा. सद्गुरुनाथ महाराज की. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंदाताई यांना वंदन करतो. आदरणीय मीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि विषयाला प्रारंभ करतो. आपण सगळे मिळून अभ्यासाला सुरुवात करूया आणि त्यासाठी शांतीपाठ म्हणूया. कानी सद्वचन ऐकावे यज्ञकर्मी समर्थ व्हावे नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर देवा लागी आयुष्य हित कर. हो गो आम्ही इंद्र महान कीर्तिवंत उषाती ज्ञानवंत चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय.
आजची कारिका ही 16 नंबरची आहे. अनादि मायया सुप्तो यदा जीवः प्रबुध्यते अजम अनिद्रम अस्वप्नम अद्वैतम बुध्यते तदा. मायेने झोपलेला जीव जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला अज अनिद्र अस्वप्न आणि अद्वैताचा बोध होतो. आत्मज्ञान केव्हा होते हा विषय सुरू आहे. आणि या विषयामध्ये आम्ही आता आत्मज्ञानाच्या अनुषंगिक शिरतो. काय म्हणताय आत्मज्ञान? केव्हा होतं हो आत्मज्ञान? आपल्या सगळ्यांना या गोष्टीची उत्सुकता असणार आहे. माझ्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा या गोष्टीची पूर्ण उत्सुकता असणार आहे की आत्मज्ञान होतं केव्हा. त्याचं उत्तर आहे मायेच्या जागृतीनंतर. मायेतून मी जागा झालो तर आत्मज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. जन्मता क्षणी म्हणजे मी स्वरूप आहे हा निश्चय असतो जीवाचा. पण बाहेर आल्याबरोबर माया त्याला धरते आणि मग ती नामरूपाचं जग खरं आहे असं दाखवते. आपल्याला शिकवलं जातं लहानपणी ही जीव आहे, हा काऊ आहे. काऊ बघा, जीव बघा. आता काऊ चिव आपण सगळं शिकतो. मग हळूहळू हे वडील आहेत, ही आई आहे, काका आहे, मामा आहे, भाऊ आहे, बहीण आहे. आणि हे जे नामरूपात जग आहे हे खरं आहे असं वाटायला लागतं. पुढे मी करता आहे असं वाटायला लागतं. मी पिता आहे असं वाटायला लागतं. काकांची 234वी ओवी सांगतोय. आणि जे सगळं खोटं आहे त्याला आम्ही खरं आहे असं समजायला लागतो. सगळं जगत ब्रह्ममय आहे हा अभेद दृष्टिकोन आम्ही त्याचा भेदामध्ये बदलवून टाकलाय. आम्ही निमित्त झालो आहे. माया ही मूळ कारण आहे त्याचं. लहान मूल जन्मलं, काका छान उदाहरण देतात. लहान मूल जन्मत आणि जन्मल्यानंतर काही काळ ते कोणाही जवळ जात. ओळख नाही लागत, पाळख नाही लागत, सगळ्यांजवळ जातो. पण पुढे काही दिवसांनी तो आपली आई ओळखायला लागतो, आपले वडील ओळखायला लागतो. आणि मग आपण म्हणतो की हा शहाणा झाला. शहाणा झाला की वेडा होऊन राहिला. अभेद रूप जे जग आहे त्याच्यात तो भेद करायला लागला. आपण म्हणतो अरे शहाणा झाला बरं का, त्याला कळतं आता कोणाही जवळ जात नाही, आई बाबा ओळखतो. हा याचा प्रभाव झाला आहे. आणि असाच तो सुख दुःख भोगायला लागतो. आई जवळ असेल तर सुख वाटतं आणि दुसऱ्या कोणी घेतलं की त्याला वाटतं की आता आपलं काही खरं नाही, मग तो रडायला लागतो. आपला आणि परका हा भेद त्याचा निश्चय झाल्यामुळे आपल्या सुख असतं आणि परक्यांच्या स्वाधीनं गेलं की दुःख असतं. इतकं लहानपणापासून सुरू झालेलं असतं मायेचा प्रभाव. घरामध्ये स्वरूप आहे असं वाटणार आहे ना, बाहेर आल्यावर देह आहे असं वाटायला म्हणून संत वचन आहे तन्मयानंद महाराजांचं, सोहम म्हणता कोहम बदला पडला भ्रमासी, कारे बाबा भूलला सोहम प्रभूसी, अविद्येच्या पायी लागला मोहासी,
का रे बाबा भूलला सोहम प्रभूसी. सोहम म्हणता कोहम भजता. म्हणायला चालला होता सोहम आणि बाहेर आल्यावर म्हणतो सोहम. मग मी मुलगा आहे, मी पिता आहे, मी कर्ता आहे, मी शास्त्र आहे, मी धर्ता आहे, इत्यादी इत्यादी वाटायला लागतं. पडला भ्रमासे. का बदललं हे? अविद्येच्या पायी लागला मोहाची. माये मी केलं आहे असं वाटणं याला अविद्या असं म्हणतात. आणि सत्य आहे असं वाटणं याला अज्ञान असं म्हणतात. आणि अविद्या आणि अज्ञान हे मायेच्या छटा आहेत. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि ही जी वासना आहे, ही वासना त्याला सकाम कर्म करण्याला भाग पाडते. आम्ही सगळेजण असे का झालो? याचं कारण आम्हाला सकाम कर्म करावी लागली आणि सकाम कर्माचं जे सूक्ष्म बीज घेऊन आम्ही जन्माला आलो म्हणून आम्ही असे झालो. जो जसा आहे तसा त्याच्या पूर्व प्रारब्धानुसार म्हणजे संचितानुसार. संचित जेव्हा जन्माला घेऊन येतं, संचितातली फळं जी जन्माला घेऊन येतं त्याला प्रारब्ध म्हणतात. त्या सूक्ष्म वासना घेऊन आल्यामुळे आम्ही असे झालो. कोणी शिक्षक झालं, कोणी राष्ट्रपती झालं. यात लहान आणि मोठा असा सांगणे हा माझा हेतू नाही आहे. जो जे झाला तो त्याच्या पूर्वकर्मानुरूप झाला हे सांगायचं. आणि ही आमच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे जी आम्ही विसरतो. आम्ही खूपदा स्वतःला ज्ञानी समजतो किंवा आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही ज्ञानी आहोत. पण शास्त्रात ज्ञान त्याला झालेलं आहे यथोचित त्याला परोक्ष ज्ञानी असं म्हणतात. त्या ज्ञानाचा त्याला अनुभव आला म्हणजे ज्ञानरूपता आली, त्याला अपरोक्ष ज्ञानी असं म्हणतात. आणि या अपरोक्ष ज्ञानाला जेव्हा सहजता येते तेव्हा त्याला विज्ञानी असं म्हणतात. ज्ञान विज्ञान संयुक्त. राजविद्या राजगुह्यामध्ये सांगितलं आहे की ज्ञान कसं आणि विज्ञान कसं. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते. ज्ञान ऐथे तया ते मानू आम्ही. ज्ञान येन प्रपंच हे विज्ञान ते सत्य बुद्धी हे अज्ञान हेही जाण. प्रपंच सत्य वाटणं हा अज्ञान आहे. तो मिथ्या आहे हे वाटणं हे ज्ञान आहे. आणि सत्य मिथ्यत्वाच्या पलीकडे मी आत्मा आहे या सहजतेमध्ये राहणं याला विज्ञान असं म्हणतात. विज्ञान शब्दाचा अर्थ दृश्य प्रपंच असा सुद्धा केलेला आहे एकनाथ महाराज. विज्ञान शब्दाचा अर्थ स्थिर असलेलं ज्ञान, परिपक्व झालेलं ज्ञान अशा अर्थाने सुद्धा वापरला आहे. दोन्ही संतांनी विज्ञान शब्दाचा अर्थ वेगवेगळा केला आहे. तरी आपण पक्क लक्षात ठेवायचं की ज्ञानाला जेव्हा सहजता येते त्याला विज्ञान असं म्हणतात. आपल्यासाठी एवढं पुरे. जास्त खोलात याच्या जाण्यापेक्षा हे समजून घेणं महत्वाचं आहे. शब्दज्ञान याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. ज्ञानरूप होणे याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. आणि ज्ञानरूपतेला सहजता येणे याला विज्ञान असं म्हणतात.
ती सहजावस्था ऐसी तिचीही ऐसी तैसी तीही न पडो माशी आनंद बोलेल. काकांचा 32 नंबरचा पाठ बघा नित्य विचारांमधला 32 नंबरचा 31 तारखेपर्यंतचा आहेत सगळे 32 मध्ये आहे ती सहजता ऐसी तिचीही ऐसी तैसी तीही न पडो माशी आनंद भोजन. काका अमेरिकेत असताना श्री कृपा प्रकाशनचे मोहन वैद्य अध्यक्ष सध्या आपल्या ग्रुपवर ऐकतात आहे बरं का. वासंती वहिनी आणि मोहन दादा दोघही जण आता आहेत या ठिकाणी. त्यांनी काकांना फोन केला होता की आम्हाला असं लिहून काढायचं आहे 31 दिवसाचं, तर आपण लिहून द्याल का. काका हो म्हटले. आणि त्यानंतर अर्धा तासात काकांनी हे सगळं लिहून त्यांना मोबाईलवर पाठवलं. अर्ध्या तासात, अवघ्या अर्ध्या तासात काकांनी 31 विचार आणि ही सहजावस्था ऐसी तिची ती न पडो माशी आनंद भोजनी हे लिहून श्रीकृपांच्या अध्यक्षांकडे पाठवलं, श्री मोहनजी वैद्य. म्हणून आम्हाला विज्ञान शब्दाचा हा मी करता लक्षात ठेवायचा आहे. अनेक संतांनी त्याच्या वेगवेगळ्या छटा सांगितल्या आहेत, त्यात गोंधळात पडू नये असा काकांचा हे आहे, तो मी आहे हा निश्चय. निश्चय झाल्यानंतर मग पुन्हा त्याच्यावर विचार करावा लागत नाही, त्याला सहजता असं म्हणतात. मी डॉक्टर आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, हे सारखं म्हणावं लागतं. पहिल्यांदा निश्चय करावा लागतो. आरशामध्ये लहान मुलाला दाखवतात, हा बघ हा सोनू, हा सोनू. पण पुढे त्याला आरशात नाही पाहावं लागत. पहिल्यांदा ऍप्रॉन घेऊन चालावं लागतं, मग स्टेथोस्कोप हातात घेऊन मिरवावं लागतं की मी डॉक्टर आहे. आतमध्ये संस्कार तयार होतात आणि एकदा ते संस्कार दृढ झाले की ऍप्रॉन आणि स्टेथोस्कोप नसला तरी तो मी डॉक्टर आहे हे जाणून असतो. त्याला पुन्हा सहजता आल्यामुळे वेगळा निश्चय करावा लागत नाही. म्हणून निश्चयाला आलेली सहजता याला विज्ञान असं म्हणतात. म्हणून एकदा शहाणा झाला म्हणजे अभेदातून भेद पाहायला लागला की आपण म्हणतो शहाणा झाला, याला आई समजायला लागली. मग त्याच्यानंतर आपण त्याला शाळेत टाकतो अजून शहाणा व्हायला. काका म्हणतात अभेद त्याला कळत होता, त्याच्यातून आम्ही भेद शिकवला, मग आता त्याला पुन्हा शाळेत टाकावं लागतं. त्या शाळेचं नाव आहे सज्जनगड, त्या शाळेचं नाव आहे आनंदी, त्या शाळेचं नाव आहे देहू, त्या शाळेचं नाव आहे शिवगड. त्या शाळेमध्ये जाऊन भेद शिकला आहे, आता तो अभेद शिक असं सांगावं लागतं. आणि पुन्हा त्याला हळूहळू भेदातून अभेदाकडे आणावं लागतं. भेद करणं हे सोपं आहे, पण भेदातून अभेदत्वाकडे येणं मोठं जिकिरीच आहे. आणि ही जिकीर ज्यांनी पेली त्या परमार्थ सफल झाला म्हणून समजावं. जागृती हे परमार्थाच्या दृष्टीने स्वप्नच आहे. स्वप्न हे तर स्वप्नच आहे. जागृती हे ईश्वराचं स्वप्न आहे. म्हणून ज्ञानाच्या साह्याने जर जागा झाला नाही तर अखंड जन्मोजन्मी तो कुठे फिरत राहील, जन्म मरणाच्या चक्रामध्ये फिरत राहील, क्रिया प्रतिक्रियांच्या खेळामध्ये पडत राहील. प्रत्येक गोष्ट स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये जर बघता आली तर अनुकूलता आणि प्रतिकूलता संपते. म्हणून वाक्य आहे ज्ञाने द्वैतम न विद्यते. एकदा ज्ञान झालं की द्वैत नावाची आप परभाव म्हणजे आपला आणि परका हा भाव संपून जातो.
द्वैताचं सत्यत्व निघून जातं. प्रभा हिला स्वतःची सत्ता नसते, स्वतःची सत्ता वस्तूला असते. प्रभेला सत्ता नसते. माऊलीच्या चिदिविलास वादमध्ये अमृत अनुभवात वस्तू प्रभा सांगितली आहे. प्रभा ही कल्पना आहे आणि कल्पनेला कधी स्वतःची सत्ता नसते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि अशा पद्धतीने विवेकाने, विचाराने हळूहळू स्वतःला बनवत जायचं. याला साधना असं म्हणतात. जुन्या वासनेच्या इच्छा, जुन्या वासनेच्या इच्छा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आम्ही पापपुण्यांच्या जोडीने जन्माला आलो आहे. जुन्या वासनेच्या इच्छा आणि नवीन शास्त्रांच्या आज्ञा, या दोनचा झगडा सुरू होतो. कसा होतो? मी हे प्रक्रिया शिकवत बरं का या ठिकाणी. सगळ्यांनी नीट समजून घ्या. ही प्रक्रिया भक्ती मार्गात असो की ज्ञान मार्गात असो की योग मार्गात असो, ही झालीच पाहिजे. लागला अंतःकरण तो रेखा बुद्धीने निर्णय घेतला की आंबा खायचा आहे. आपल्या सगळ्यांना आवाज येतोय का नीट? नाही, थोडी खरखर आहे काका. नाही दादा. व्हिडिओ हा, खरखर आहे. मग कसं करू? स्पष्ट येत नाही आवाज. आमच्याकडे पण आम्हाला पण येत नाही. स्पष्ट आम्हाला नाही येत आहे प्रश्न. व्हिडिओ बंद ठेवा मी बरं. पाहतो आणि मग सांगा मला. इमेज पण थोडी शार्प नाही रोजच्या सारखी. बर, शार्प नाही आहे. मग आता त्यांनी म्हटलं ना शार्प नाही रोजच्या सारख्या. हे ते अध्यक्ष आहेत श्रीकृपाचे वैद्य व्यक्तिमत्व आहे. व्हिडिओ बंद केला तरी फरक नाही आपला ते. कटच आहे काका आवाज. मग सांगू आवाज खूप अटकतोय. सुरू करा काका. उलट खराब झालाय आवाज व्हिडिओ बंद केल्यावर. असं तो एवढी प्रक्रिया सांगतो, त्यानंतर मग तुम्हाला विचारतो पुन्हा काय ते, नंतर ही प्रक्रिया पुन्हा उद्या सांगतो. पण आम्हाला ऐकूच नाही येते ना काही. नाही का? काहीच नाही ऐकू येते आम्हाला. बरं, ऐकू येत नाही. थोडं थांबा. मी रिमूव्ह होऊन एकदा जॉईन व्हायचा प्रयत्न करतो ना. मोबाईल रिस्टार्ट करू. थोडस 5 मिनिट थांबा सगळेजण. मी आता रिमूव्ह स्वतःला करतो आणि पुन्हा जॉईन करतो. हो काका. आवाज येतोय पण काय बोलताय ते कळत नाही. विनायकरावांचा आवाज बरोबर येतोय. वन वे ट्रॅफिक आहे, वन वे ट्रॅफिक. बरं, ठीक.
आता आवाज येतोय का? हो काका येत आहे. हो येतोय. येतोय येतोय. जयश्री येतोय का आवाज? जयश्री पाटणकर. आता येतोय बरोबर. छान काका येतोय. स्पष्ट येतोय आता काका आता येतोय हा बरोबर. आता येतोय आवाज येतोय. आता येतोय. हो येतोय हा, का? आवाज येतोय आता? आता येऊन राहिला. हो 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 काका येतोय येतोय येतोय. नाही तर व्हिडिओ बंद हरकत नाही. नाही येतोय ना आता आवाज येतोय येतोय. बरं झालं तुम्ही सांगितलंय. शास्त्राची ही प्रक्रिया नीट लक्षात ठेवा. ही प्रक्रिया अशी आहे की जन्म मनुष्य देह ज्या वेळेला प्राप्त होतो तेव्हा 50% पुण्य आणि 50% पाप. व्हिडिओ थोडा बंद करून बघितलं बरं होईल जरा. आवाज कटतच आहे जरा. ठीक. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर 50% पुण्य आणि 50% पाप म्हणजे 50% सुख आणि 50% दुःखात्मक फळ भोगे झालेले आहेत. आता सुख आणि दुःख प्राप्त होण्यासाठी त्या ज्या वासना आहेत त्या कार्यरत होतात आणि त्याप्रमाणे तसं कार्य सुरू होतं. आता आपण इच्छा केली आहे वासनेनुसार आंबा खायची. आता झालं काय की एवढं सांगतो प्रक्रिया सांगतो मग थांबतो. आता जुन्या ज्या वासनेच्या इच्छा आहेत त्या सांगतात की मला आंबा खायचा आहे. आता आंबा खायचा आहे ही वासनेने बुद्धीमध्ये घेतलं, बुद्धीने ते मनाला सांगितलं, मनाने ते इंद्रियांना सांगितलं. पाय खिशात पैसे घेऊन आंबा आणायला बाजारात गेले. आता मनासारखा गोड आंबा मिळाला तर सुख, आणि तो महाग असेल आणि मला परवडणारा नसेल तर घेता येत नाही म्हणून दुःख. म्हणून त्या आंब्यापासून सुख किंवा दुःख मला प्राप्त होणार. हा सरळ सरळ हिशोब सगळ्यांना माहिती आहे. हा व्यवहार सगळ्यांना माहिती आहे. मग आता या वासनांना नष्ट कसं करायचं? मग त्याच्यावर ते सांगतात की शास्त्राने ज्या सांगितले आहे. उदाहरण, आंब्याचं जे सुख आहे ते अल्पकाळाचं आहे. दुसरी गोष्ट, पोट भरलं नाही म्हणून आहे. पोटभर आंब्याचा रस खाल्ल्यानंतर एक वाटी आंब्याचा रस पुन्हा मळमळ निर्माण करणार आहे. म्हणजे रसाने खरंच सुख मिळत आहे का? शास्त्राज्ञावर का? मग आता रसाने सुख मिळत नाही हे आपल्याला मनामार्फत बुद्धीचा निर्णय झाला की अकंठ रस खाल्ल्यानंतर एक वाटी रस खाल्ला तर मळमळ होते, म्हणजे रसाने दुःखही होत आहे, रसाने सुखही होत आहे. एक काहीतरी व्हायला हवं होतं, तसं होत नाही. म्हणजे रस हा सुख दुःखाचं निमित्त आहे. जेव्हा मला सुख होतो ते आत्मधल्या आनंदामुळे होतं, आणि जेव्हा मला दुःख होतं तेव्हा त्या आनंदावर पडदा पडल्यामुळे होतं. आता वासनेचा निर्णय आणि मनाचा निर्णय यांची आतमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीमध्ये एक दिवस शास्त्र संस्काराने बुद्धी निर्णय घेते की सुख हे आंब्यात नसून मय सुखरूप असल्यामुळे मला आंब्यात सुख मिळतं. आणि असे निर्णय बुद्धीचे व्हायला लागले की हळूहळू जगातल्या सुखदुःखात्मक वस्तूचं आकर्षण निघून जातं आणि त्या वस्तूंचं सुख दुःख हे तत्कालिक असतं, हा निर्णय झालेला असतो. आता विषय आंब्यापर्यंत आहे, तोपर्यंत सगळं समजायला गोड आणि छान वाटतं. माझा मुलगा, माझी सून, माझं शरीर त्याच्याही पेक्षा जवळचं, माझं शरीर, माझी संपत्ती, माझी प्रतिष्ठा यांच्यावर जेव्हा नख लागतं, ह्या जेव्हा माझ्या उपयोगाच्या येत नाही
तेव्हा माझा शास्त्र निर्णय एवढा ठाम असला पाहिजे आणि त्यावेळी मला दुःख होता कामा नये. पण होतं कसं, आम्ही शास्त्राभ्यास या टोकाचा करतच नाही, आपल्या मताने साधना करतो. अशा पद्धतीने साधना करतच नाही, आपल्या मनाने आम्ही साधना करतो. आणि जो प्रत्येक जण आपल्या मनाने साधना करतो त्याचा परमार्थ घरंगळल्याशिवाय राहत नाही, मात्र परमार्थ होतो आहे असं वाटतं. भक्तीने जा, ज्ञानाने जा की योगाने जा, जगन मिथ्यात्व हा निश्चय झालाच पाहिजे. फक्त भक्त असेल तर तो म्हणतो की हे सगळं जग भगवत रूप आहे. ज्ञानी असेल तर तो म्हणतो जग सगळं मिथ्या आहे. आणि योगी असेल तर तो देहादीचा विचार न करता स्वरूपाकारतेमध्ये स्थित होतो. चित्तवृत्ती निरोध हा तो कुठल्याच वृत्तीला हे देत नाही, टूल देत नाही, पण निर्णय इथेच येऊन पोचतो सगळ्यांचा. म्हणून भक्तीने चला की ज्ञानाने चला की योगाने चला, मी आत्मरूप झालेला आहे, मी भक्तीप्रमाणे देवरूप झालेला आहे, ह्या निर्णयावर आलंच पाहिजे. पण आम्ही भक्तीची वेगळी चूल करतो, ज्ञानाची वेगळी चूल करतो आणि एकमेकांशी भांडण्यामध्ये, संघर्ष करण्यामध्ये वरती कुठलाही भेद नाही. कर्म केल्याशिवाय कुणाचीही आणि कधीही सुटका नाही. कर्माचं फळ मिळतच, पण अकर्ता होऊन जर केलं तर ते बंधनात्मक ठरत नाही. म्हणून स्वे स्वे कर्मण्यधीरतः संसिद्धीं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धीं यथा विंद्यति तच्छृणु. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणून रामानुसंधान असो, ज्ञानानुसंधान असो की योगानुसंधान असो, आत्मानात्म विचारावर साधकाला स्थिर व्हावंच लागतं. आता सगळीकडे राम आहे हा आत्मविचार आहे, जग मिथ्या आहे हा अनात्मतेला जाणून केलेला आत्मविचारच आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापः. अशा पद्धतीने आम्हाला मार्गक्रमण करणंच आहे, पण या कसाला स्वतःला लावून घ्यावं लागेल. जर असं केलं स्वे स्वे कर्मण्यधीरतः संसिद्धीं लभते नरः, त्या वेळेला त्या गोष्टी केल्याच पाहिजे, पण त्या केल्यानंतर पुढे ते कट ऑफ करता आलं पाहिजे. मुलाकरता जेवढं कर्तव्य आहे ते न चुकता केलं पाहिजे. विषय गृहस्थाश्रमांचा आहे, संन्यासाचा विषय बोलत नाहीये. आपल्या ऐकणाऱ्यांमध्ये कोणीही संन्यासी नाही. एवढ्या संख्येने तुम्ही मांडुक्य ऐकता हे तुमचं भाग्य आहे. आज सगळं कळो अथवा न कळो, एक दिवस ते उमगल्याशिवाय राहणार नाही एवढं पक्क. कारण भगवंतानी म्हणूनच तुम्हाला ऐकण्याची सद्बुद्धी दिलेली आहे आणि त्याचा तुम्ही उपयोग करून घेतला आहात तर त्याचा फळ मिळणारच आहे. आपला विषय सुरू आहे, त्या वेळेला त्या गोष्टी केल्याच पाहिजे, पण केल्यानंतर त्याच्या अनुसंधानात राहायचं नाही. गृहस्थाश्रमी आहोत, मुलासाठी मुलाचं कर्तव्य, मुलीसाठी मुलीचं कर्तव्य, अर्धांगासाठी अर्धांगाचं कर्तव्य केल्यानंतर पहा मी कसं नीट केलं तरी पण त्यांच्याकडून मला प्रतिसाद माझ्या करण्याचं कुणी दखल घेत नाही असं खेद वाटता कामा नये. कारण मा फलेषु कदाचन. आमचं चुकतं कुठे, कर्म करण्यात चुकत नाही,
त्यानंतर केल्याचं अनुसंधान ठेवण्यात चुकतं आणि मग ते आमच्यासाठी इरिलिव्हंट असतं ना ते. त्याच्यामुळे ते आम्हाला जीवनामध्ये खात राहतं. केल्याचं अनुसंधान करण्यात गैर नाही आहे, केल्याच्या चिंतनात गैर आहे. आणि म्हणून पुन्हा सांगतो की आपल्या केलेल्या कर्मामधून स्वतःला अलग करून घ्या. ही कला फार महत्वाची आहे. डॉक्टर काकांनी सुंदर सुंदर विचार मांडलेले आहेत. ऐकायला येत असेल तर कंटिन्यू करतो. हा व्यवस्थित येते हो दादा. हो, बरं, छान ऐकायला येत आहे. येत आहे, व्यवस्थित आहे. छान. डॉक्टर काकांनी सांगितलं, त्यांची ओवी आहे बघा, इया चक्राचे छेदनी, 238वी ओवी आहे. इया चक्राचे छेदनी. ही चक्र कोणतं? कुंडलिनी जागृतीचं चक्र नाही, जन्म मरणाचं चक्र. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या चक्राबद्दल, या चक्राचे छेदनी सद्गुरु समर्थ ज्ञानदानी मुमुक्षुते देई दावनी स्वरूप साचे. हे चक्र छेदून टाकण्यासाठी तत्वज्ञान सांगणारा सद्गुरु समर्थ असतो. तोच मुमुक्षूला खरं स्वरूप दाखवू शकतो. काकांचं वाक्य वाचलं, आता याचं स्पष्टीकरण करतो. अनेक जन्माची जर पुण्याई असेल तर असे सद्गुरू प्राप्त होतात की जे श्रोत्रिय आहेत आणि ब्रह्मरूप पण आहेत. ते शिकवतात, काटे कांता कस्ते पुत्र हा संसार यम अतीव विचित्र. कोण कोणाचा पती, कोण कोणाची पत्नी, कोण कोणाचा मुलगा, कोणाची संपत्ती. तुकोबा सांगतात, धन कुबेराचे आणि देह हा काळाचा. कोण कोणाचं भक्ष आहे. आणि हे सांगणारे समर्थ सद्गुरू आम्हाला लाभावेत. तद्विज्ञानार्थ सगुरुमेवा विगच्छित. मुंडक उपनिषद झालाय. कसे असतात ते? समित पाणी हे श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. त्यांच्याकडे समिधा आणि पाणी घेऊन जायचं असतं. ते श्रोत्रिय असतात आणि ब्रह्मनिष्ठ असतात. परंपरेतून आलेले असतात. लक्षात ठेवा, सद्गुरू एकटे नसतात, त्यांची परंपरा असते. परंपरातच सद्गुरू आले पाहिजे आणि संप्रदाय युक्त असले पाहिजे. त्यांच्या सांगण्याची एक घाटणी असते. त्याला काय म्हणतात? चाकोरी म्हणतात, ट्रॅक म्हणतात. त्याच ट्रॅक मधून शिकवले जातात. त्या ट्रॅकला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. मनोबोध, दासबोध, आत्माराम, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र. ही ट्रॅक आहे, ही चाकोरी आहे. त्या चाकोरीतूनच ते शिकवतात. त्याला संप्रदाय युक्त असं म्हणतात. आणि अशा चाकोरीला संप्रदाय असं म्हणतात. आणि ही चाकोरी चालवणारे जे आहेत ते परंपरेतून आलेले सद्गुरू आहेत. आत्मज्ञानामध्ये आत्मविद्या स्वतःच्या परंपरागत सद्गुरूंकडून ज्यांनी प्राप्त करून घेतली त्याला श्रोत्रिय असं म्हणतात. परंपरागत सद्गुरूंकडून प्राप्त करून घेतली, पुस्तकातून नव्हे. पुस्तकातून आत्मविद्या सांगणारे अभ्यास करून आजकाल ऑनलाईन खूप जण झाले आणि गर्दी पण खूप खेचतात. मग त्याला सबस्क्राईब करा आणि मग उत्पन्न आमच्याकडे येऊ द्या. ते असल्या प्रकारचे भाग तिथे नसतात. परंपरागत सद्गुरू कडून प्राप्त झालेली आत्मविद्या, असा जो प्राप्त झालेल्या आत्मविद्येचा व्यक्ती आहे त्याला श्रोत्रिय असं म्हणतात. आणि आपल्या श्रीगुरूंच्या मुखातून वेदांत श्रवण केल्यानंतर उदयाला आलेल्या आत्मज्ञानामध्ये ज्याची दृढ निष्ठा झालेली आहे त्याला ब्रह्मनिष्ठ असं म्हणतात. आपल्या सद्गुरूंच्या मुखातून वेदांत शास्त्राचं श्रवण केल्यानंतर आत्मज्ञानामध्ये
ज्याचा दृढ विश्वास तयार झाला असतो त्याला ब्रह्मनिष्ठ असं म्हणतात. असा श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ तद्विज्ञानाचं स गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणी हि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. असा श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरु हा नुसता वेशधारी नसतो, त्याच्या अंतःकरणामध्ये कारुण्य भाव असतो, अतिशय कारुण्य भाव. आणि अकारण करून असतात ते पुन्हा लक्षात ठेवा. त्याला परम कारुण्य असं म्हणतात. आणि ह्या परम कारुण्यापायी ते शिष्याला वेदांत शास्त्राचा यथार्थ उपदेश करतात. शिष्याची जी पातळी असेल तिथून त्याला वर घेऊन जातात. काही जण म्हणतात आम्हाला झेपेल का हो परमार्थ, आम्हाला जमेल का हो परमार्थ. तुमच्या करण्यावर परमार्थ नाही, तुम्हाला घास कसा भरवला जातो याच्यावर परमार्थ आहे. पण पचेल असा भरवल्यानंतर मग पचवून घेण्याचं काम आमचं असतं. आम्हाला सगळीकडे सगळं करावं असं वाटतं, पण सद्गुरू प्राप्त व्हावा असं वाटत नाही. त्यांनी दिलेलं साधन करावं असंही वाटत नाही. एवढा मोठा संसार करतो माणूस, घर बांधतो, दार बांधतो, गाडी घेतो, मुलाबाळांचे लग्न करतो, सगळं करतो, पण सद्गुरू करत असताना मला जमेल का असं म्हणतो. असे जे परम कारुणिक श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असतात ते सत्शिष्याला तत्वमसीचा उपदेश देतात. आम्ही सत्शिष्य आहोत का हा विचार ज्यांनी त्यांनी करायचा नाही आहे. ते उपदेश देतात तेव्हा त्याला पवित्र करूनच देतात. आणि मग सांगतात तू जागृतीच्या अतीत आहेस, विश्व तेजस प्राज्ञ याच्याही अतीत आहेस, तू तुरीय स्वरूप आहे, तू शांत आहेस, तू शिव आहेस, तू अद्वय आहेस, तू सर्व साक्षी असं तत्व आहे. असा गुरुमुखातून उपदेश ऐकल्यानंतर शिष्याला यथार्थ बोध होतो. म्हणून म्हटलंय उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. आता या शिष्याला तुरीयचा अनुभव आलेला आहे. तो तुरीय मी आहे हे त्याला कळलेलं आहे. आणि आता त्याला सद्गुरू सांगतात तू एकटा एकच आहे, तुझे नाम अनंत आहेत, तुझं रूप अनंत आहे, तू अनंत रूप आणि नामांनी नटला आहेस, पण तूच अद्वितीय ब्रह्म आहेस. ओवी नंबर 240 काकांची. तूची तू एकला आहासी नाना नटला, तूची ब्रह्म ना निराळा अद्वितीय. किती सुंदर सांगितलंय काकांनी. जे जे भेटी जे भूत ते ते जाणी जे भगवन. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आता या भक्तियोगात आणि या ज्ञानयोगामध्ये काय फरक आहे? अजिबात फरक नाही. आणि पुन्हा सांगितलं आहे तूच अद्वितीय ब्रह्म आहेस, तू जीव नाही. जीवो ब्रह्मैव नापरः आचार्यांचं वाक्य. काय फरक आहे? अशा पद्धतीने जर मला स्वतःच्या बुद्धीमध्ये ह्या प्रक्रिया ठसवून घेता आल्या पाहिजे, मग माझं साधन बरोबर होतं. नाहीतर मग मनाने आम्ही काही पण करतो. परवाच एका जणाची भेट झाली. आम्ही सगळे त्यांच्या घरी बसलो आणि ते म्हणले, काका म्हणाले की सगळ्यांमध्ये परमेश्वर असतो, तर मी माझ्या नवऱ्यामध्येच परमेश्वर पाहते, त्याची खूप सेवा करते. पण परमेश्वर पाहून करते का? त्याचं चुकलं तिथे मग पुन्हा बाकीच्या ठिकाणी ना काही मुरडणं चालू आहे. पण सगळ्यांमध्ये श्रीराम बघायचा आहे. पुन्हा माझा नवरा अशी व्याख्या न करता प्रत्येक जीवामध्ये त्याला बघता आलं पाहिजे. आणि तसं बघण्याचा प्रयत्न करू नका. धक्का बसेल तुम्हाला माझ्या वाक्याने. पहिले मी परमेश्वर आहे हे जर समजलं तर तो सर्वव्याप्त परमेश्वर आहे हे मला कळतं. आधी व्यतिरेकाने मी ब्रह्म आहे हे कळलं पाहिजे. आणि मग सगळ्यांमध्ये ते ब्रह्म व्याप्त आहे हा अन्वयाचा बोध आला पाहिजे. आम्ही आधी अन्वयाच्या बोधावर जर गेलो तर आम्हाला कधीही आकलन होण्याची शक्यता नाही. म्हणून मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाम व्यतिरे नच श्रोत्र जिवे नच घ्राण नेत्रे व्यतिरे.
चिदानंद रूप शिवोहम शिवोहम व्यतिरेकाचा अनुभव. आणि आता सर्वम खलु इदम ब्रह्म अन्वयाचा अनुभव. व्यतिरेकातून मी ब्रह्म आहे हे आधी समजलं पाहिजे. सगळ्यांमध्ये ईश्वर आहे. नेते मंडळींनी बोलायच्या गोष्टी आहेत. सगळ्यांमध्ये ईश्वर आहे हे संतांनी अनुभवायच्या गोष्टी आहेत. पण अनुभवत असताना संत सांगतात पहिले भगवंताच्या मूर्तीत बघ, भक्ती मार्ग. आणि ज्ञान असलेले सांगतात की पहिल्यांदा तू देह नाहीस, व्यतिरेकाची साधना. आता मूर्तीमध्ये भगवंत पाहणं म्हणजे बाकी ठिकाणी न पाहणंच झालं ना. मग हळूहळू सर्व मूर्तींमध्ये त्याला पाहता येतो. पण पहिले तो भगवंत मी आहे हे शिकवल्या जात. त्वम साक्षात आत्मासी नित्यम. कोणाला म्हटलं आहे? अभिषेक करणाऱ्या जीवाला म्हटलं आहे, गणपतीला नाही म्हटलं. गणपती सांगतो आहे त्वम साक्षात आत्मासी नित्यम, त्वम आनंदमय, त्वम ब्रह्ममय, त्वम सच्चिदानंद अद्वितीयोसी. पण आमचं काय आहे? अथर्व शीर्षाचं पाठ करून टाकायचा, करून टाकायचा. जेवढे सकाम कर्म करू तेवढा आम्ही आणखीन खोल गर्तेमध्ये फसणार, चिखलामध्ये फसणार. म्हणून एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, ते बुद्धीस पुरे अहर्निशी, ते वस्तुगा मी. पहिले ते वस्तुगा मी समजलं पाहिजे. ते वस्तुगा मी, पहिले तो मी आहे हे समजलं पाहिजे. मग माझ्यातला मी सगळ्यांमध्ये आहे हे समजलं पाहिजे. पहिले व्यतिरेकाचा अनुभव घेतला पाहिजे. सोहम सहा अहम. म्हणून म्हणतात अहम आत्मा गुडाकेश. आणि मग म्हणतात सर्व भूताशय स्थित. नुसतंच सर्व भूताशय स्थित म्हणून थांबत नाही. अहम आदिमच मध्यमच अंत एवच. मग सगळीकडे आहे. आधी तो मी आहे. ते चक्र छेदून काढणं ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू सद्गुरूंकडून, आणि तेही परंपरायुक्त असले पाहिजे, संप्रदाययुक्त असले पाहिजे. तर हे चक्र छेदून टाकल्या जातं. असे सद्गुरू समर्थ असतात जे खरं स्वरूप सांगतात. आणि आम्ही इथपर्यंतचा परमार्थ आम्हाला परवडतो का हो? गुरुवारी पेढे वाटून द्या, या दिवशी असं असं करून टाका, ग्रहणामध्ये दान देऊन टाका, झालं आम्ही सगळे मोकळे झालो. असे मोकळे होण्यासाठी नाही आहे हा परमार्थ. कायमचं मोकळं होण्यासाठी आहे, करून मोकळं होण्यासाठी नाही आहे. करून अकर्ता होण्यासाठी आहे. अकर्ता हा नेहमी मोकळा असतो पण करत असतो. हे चक्र छेदून टाकणार आहे असं तत्वज्ञान सांगणारे सद्गुरू समर्थ आहेत. अशा सद्गुरूंना शरण जावं आणि त्यांच्या उपदेशाने कृतकृत्य व्हावं. मी माझी ऐकी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. आतमधल्या मी माझ्याच्या भिंती मला पाडून टाकता आल्या पाहिजे. आणि मग एकटेपणा जाणवत नाही. साधकाला एकाकी पण कधीही जाणवत नाही. साधक एकांतात असतो, एकटेपणात नसतो. कैदी एकटेपणात असतो. कैदी नेहमी एकटा असतो. तो म्हणतो मला बराकेटमध्ये एकट्याला घोषित ठेवलं आहे. खायला धावतात भिंती. साधकाला काही खायला जाऊ शकत नाही, कारण खायला धावण्यासाठी दुसरं अस्तित्वाचंच नाही, म्हणून खायला जाऊ शकत. श्री गुरु त्यांचं काम बरोबर करत असतात. संप्रदाय त्यांचं काम करत असतो.
भक्तिशास्त्र आपलं काम करत असतं, वेदांत शास्त्र आपलं काम करत असतं. आणि साधकांनी आपलं काम जर नीट केलं तर एक दिवस अशी वेळ येते की गुरुर्नैव शिष्य हा चिदानंद रूप शिव शिव. गुरु आणि शिष्य हा भेद सुद्धा राहत नाही. पण हा शेवटी जातो बरं का. आधी हा भेद घालवला तर काहीही जाणार नाही. या प्रक्रियेशिवाय दुसरा ऑप्शन नाही. म्हणून चिद्विलासवाद, मग वस्तू प्रभावाद, ती वस्तूच प्रभाच्या रूपाने नटलेली आहे. आता हा सगळा काय आहे, अन्वय आहे. हा सगळा चिद्विलास आहे, म्हणजे चैतन्याचा विलास आहे. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, असे विश्वी बर का, एका माणसामध्ये पाहून नाही होत. अनंत नामरूपांनी तो भरलेला आहे. असं ही प्रक्रिया मला करून माझी साधना थेट विज्ञानापर्यंत पोहोचवता आली पाहिजे. दुसऱ्याला सांगणं सोपं आहे, आपली दृष्टी अशी विकसित होणं हे गरजेचं काम. उद्या न कश्चित् जायते जीवो संभवस्ते न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम यत्र किंचित् न जायते, या संदर्भात एक सुंदर कारिका आहे, श्लोक. तो उद्या सकाळी घेऊया. आजची प्रक्रिया जर पाहिजे तशी लक्षात नसेल आली तर एकदा प्रक्रिया पुन्हा सांगेन, फक्त मला फोन करून कळवा. आणि उद्याचा कारिका फार सुंदर आहे. प्रपंच यदि विद्येत निवर्तेत न संशय, माया मात्र निदम द्वैतम अद्वैतम परमार्थता. प्रपंच जर खरंच असता तर तो निवृत्त झाला, पण तो व्यवहार दृष्टीने फक्त माईक आहे. अद्वैतच सत्य आहे, प्रपंच खरा नाही हे उद्या समजावून सांगणार आहे. ही प्रक्रिया पक्की करून घ्या. या प्रक्रियेने प्रपंच खरा नाही या निर्णयावर येतोय, म्हणून ही 17वी कारिका आहे. आजच्या 16व्या कारिकामध्ये अद्वैतम बुध्यते तदा, अद्वैताचा बोध झाला आणि या अद्वैताच्या बोधातून हा निश्चय झाला की प्रपंच अस्तित्वातच नाही. तो कसा नाही उद्या सांगतो. छान झालं. गंमत अशी आहे की आम्हाला हे नीट आकलन होणं अत्यंत गरजेचं असतं, पण आम्हाला शास्त्र ग्रंथाचा अभ्यास करायचा कंटाळा आलेला असतो आणि त्याच्यामुळे मग ते आकलन जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही. उद्या आपण रात्री चित्रदीप घेतोय 9 वाजता. त्या चित्रदीपामध्ये सुद्धा इतकं सुंदर सांगितलं आहे की भ्राम्यते पंडितमान्य हा सर्व लौकिकही तथैर्किका. गुरु परंपरेतून मिळालेला वेदांत शास्त्राचा बोधच कृतार्थ करतो. तर्क आणि लौकिक पांडित्याचा अभिमान निर्माण होऊन दिशाभूल होण्याची शक्यता असते. म्हणून परंपरेतून आलेला वेदांतच शिकला पाहिजे, कारण तो शिकवल्यानंतर निवृत्त होत असतो. भक्तिशास्त्र आहे, शास्त्र शिकवल्यानंतर ते निवृत्त होत असतं. आणि म्हणून परंपरेतून आणि संप्रदायातून आलेला वेदांताचं शिक्षण घ्यावं, त्यांनी माझं कल्याण होणं. उद्या रात्री 9 वाजता चित्रदीप प्रकरणामध्ये पंचदशीत मी घेणार आहे. त्याची लिंक उद्या आपलं प्रवचन झाल्यानंतर आपण टाकूया, रात्री 9 वाजता उद्या. पण उद्या सकाळी पुन्हा प्रपंच यदि विद्येत निवर्तेत न संशय, हा मंत्र आपण घेणार आहोत. आजची प्रक्रिया सगळ्यांनी नीट समजून घ्या.
नीट लक्षात ठेवा आणि उद्या आपण याचा पुढचा मंत्र घेऊ. जर काही फोन आले तर ही प्रक्रिया एकदा पुन्हा सांगेल. काकांनी अनेकदा सांगितली आहे, तुम्हालाही अनेकदा सांगायला माझी हरकत नाही. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि या ठिकाणी व्हिडिओ सुरू करून थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. उद्या पुन्हा सांगा. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब, आवाज नंतर चांगला आला व्हिडिओ. आज तुमची बंद केल्यावर आवाज चांगला आला आणि स्पष्टीकरण पण खूप छान झालं.